नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी, कांदा निर्यात बंदी उठेल का या संदर्भातील महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची घडामोड आलेली आहे। सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट, बाजारभाव संदर्भातील अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटून बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका। पुढे चॅनलवर नवीन असाल तर माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरं बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून तुमच्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतेच करू शकता। केंद्रीय अधिकाऱ्यांच्या पथकाकडून लासलगाव बाजार समितीत अचानक भेट, कांदा निर्यात बंदी उठेल या संदर्भातील प्रश्नचिन्ह आहे का, त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट। केंद्र सरकारच्या 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने मंगळवारी लासलगाव बाजार समितीला अचानक भेट देत तेथील लिलाव विक्री प्रक्रियेची पाहणी केली। त्याचप्रमाणे या पथकाने नाफेड आणि एनसीएफच्या मार्फत चालू असलेल्या कांदा खरेदी प्रक्रियेची माहिती घेत उपस्थितांबरोबर चर्चा केली। यावेळी शेतकऱ्यांनी निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवण्याची मागणी केली आहे। कांद्याचे उत्पादन खर्च, बाजारभाव तसेच निर्यात विषयक धोरणं आणि शेतकरी व्यापारी वर्गाच्या अडीअडचणीबाबत चर्चा करण्यास केंद्र सरकारच्या कृषी आणि शेती कल्याण मंत्रालयाअंतर्गत विविध विभागाचे बीके पृष्टी, विनोद गिरी, पंकज कुमार आणि सोनाली बागडे या अधिकाऱ्यांनी पथकाने लासलगाव बाजार समितीत भेट दिली। त्यांनी यावेळी शेतकरी व व्यापाऱ्यांशी चर्चा केली। शेतकऱ्यांनी कांद्यावरील निर्यातबंदी कायमची उठवावी अशी जोरदार मागणी पथकाकडे केली। या पथकाने लासलगाव बाजार समितीत सुरू असलेल्या लिलाव प्रक्रिया पाहणी केली। तेथे कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांशी बाजारभावात चर्चा करून त्यांचे प्रश्न जाणून घेतले। त्यानंतर लासलगाव बाजार समितीत येथील नाफेड आणि एनसीएफ मार्फत सुरू असलेले खरेदी केंद्र पाहणी करून तेथील शेतकऱ्यांकडे यातील त्रुटीबाबत विचारणा केली। यावेळी बाजार समितीच्या पथकातील अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आहे। ही होती महत्त्वाची अपडेट। खरंच या ठिकाणी पथकाने जे काही महत्त्वाची माहिती घेतली शेतकऱ्यांच्या मनातली, ती खरंच केंद्र सरकारपर्यंत पोहोचते का आणि केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवतं का, ते बघण्याजोगं असणार आहे। धन्यवाद। माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जेव्हा